हालते पटकन बनवते हालू नको पण तो हालते अरे भीत नाही कुणाच्या बापाला आज मी अरे भीत नाही कुणाच्या बापाला आज मी जगाच्या पाठीवर अहो जगाच्या पाठीवर अहो जगाच्या पाठीवर कारण मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात सूरज की किरणें कोई छीन नहीं सकता समंदर की गहराई कोई गिन नहीं सकता समंदर की गहराई कोई गिन नहीं सकता यूं तो लाखों झंडे दुनिया में मगर नीले झंडे बिना यहाँ कोई भी राज कर नहीं सकता यहाँ कोई भी राज कर नहीं शिव प्रतिमा पाहता येते शिव प्रतिमा पाहता येते शिव प्रतिमा पाहता येते शस्त्र मनगटात भीम प्रतिमा पाहता उसडे भीम प्रतिमा पाहता उसडे ज्ञान सागर मस्त मनगटा शिवाजी महाराज जपले डोक्यात आहो डोक्यात आंबेडकर आहो डोक्यात आंबेडकर संविधान के आगे सभी को झुकना पड़ता सभी को झुकना पड़ता शिवाजी महाराज पुऱ्या कार्यक्रमामध्ये एकच माझी बहीण उठून आली महिला मंडळापैकी एकच आली महिला मंडळाची इज्जत वाचवली अरे मन गटा आगे ताई सारंगपूर लक्ष्मी दीपक मोहन यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली मला खूप खूप धन्यवाद तसेच अपना गोली भंडार बंटी भाऊ क्षीरसागर यांच्याकडून पुन्हा क्षीरसागर यांच्याकडून पुन्हा शिवाजी महाराज जपले
जाऊच्या शिवबाचा माझी जाऊच्या शिवबाचा अंगी गनिमी नावा आहे माफी माईच्या भिवाचा माफी माईच्या भिवाचा हा निर्भय छावा आहे असं काय सांगायचं आहे बाबासाहेबांना पहिला नंबर बाबासाहेबांचा पहिला नंबर पण बाबासाहेबांनी किती खस्ता खाल्ली याच्यासाठी हे आमच्या समाजाला सांगितलं पाहिजे बाबासाहेब एक अभ्यास करत होते आणि बाबासाहेबांचा सेवक नानाचंद रत्तू तसेच शंकरराव भोंडे संचालक कृषी उत्पादन बाजार समिती दारवा यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे तसेच मारोतराव जावळे संचालक कृषी उत्पादन बाजार समिती दारवा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आलेली आहे तसेच विलासराव नानाचंद रत्तू बाबासाहेबांसाठी ताट घेऊन आला बोले बाबासाहेब तुम्ही जेवण करून घ्या बाबासाहेब बोले नानाचंद एक काम कर तू ताट तिथं झाकून ठेव आणि तू घरी जा मी जेवण करून घेईन आणि तू सकाळी 7-8 वाजता ये आता जा तू घरी नानाचंद रत्तूंनी त्यांनी तसेच वंचित बहुजन आघाडी विलास खोब्रागडे ठाणे यांच्याकडून सुद्धा मला 1000 रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद रत्तूने ताट झाकून ठेवला आणि घरी गेले रात्र निघून गेली सकाळी 7 वाजले सकाळी 7 ते 8 वाजता नानाचंद रत्तू बाबासाहेबांच्या ऑफिस मध्ये आला जसं ऑफिस मध्ये आला तर बाबासाहेब पुस्तक वाचत होते आणि जे बाबासाहेबांसाठी ताट झाकून ठेवलं होतं ते ताट तसंच झाकून होतं नानाचंद रत्तू बाबासाहेबांकडे बघितलं की बाबासाहेबांनी जेवण केलं नाही पण बोलायची हिंमत कोणाची मग नानाचंद रत्तू पुस्तक लावत होता अनुपित पाटील पिंपळगाव पाणी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेला खूप खूप धन्यवाद म्हणतो ना भीत नाही कुणाच्या बापालाही